शेतकरी बंधूंनो, हा 2000 लिटरचा फिल्टर आहे। आता याच्यामध्ये क्षेत्रणीय आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅपॅसिटी आहे। आता तुम्ही हा जो आहे हा 2000 लिटरचा आहे। थोडक्यात मी दुसरे पण दाखवतो, पण याच्यामध्ये पहिल्यांदा याचं कार्य कसं आहे मी दाखवतो तुम्हाला। आता हा जो टँक आहे हा 4 लेअर टँक आहे आणि टँक अति मजबूत आहे। तुम्ही याच्यावरती 4 लोक जरी नेऊन उभे केले तरी त्यांना काही होणार नाही। आणि त्यात दुसरा प्रॉब्लेम याचा असा सॉल्व्ह केला आहे आम्ही का याच्यामध्ये जो स्टँड दिलाय आपण हा स्टँड अगदी मजबूत दिलेला आहे याला। आणि याला कलर जो केलाय तो शेण आणि गोमूत्राने गंजून नये म्हणून साठी याला ॲटो पेंटचा वापर केलाय। ॲटो पेंटचा वापर केल्यामुळे काय होतं का याच्यावाले गंजण्याचं प्रक्रिया थांबून जाते आणि टँक जो आहे तो टँक स्टँड जोपर्यंत असेल तोपर्यंत टँक टिकणार आहे, टँक जोपर्यंत असेल तोपर्यंत फिल्टर सिस्टम टिकणार आहे। या फिल्टर सोबत आपल्याला ते मजबूत ट्रॉली दिलेली। थोडा आपल्याला काही अंतरापर्यंत जर आपल्याला तो शिफ्ट करायचा आहे थोड्या जागेवर कुठल्या दुसऱ्या जागेवरती तर आपण त्याला शिफ्ट करू शकतो। अशा पद्धतीने त्याला पूर्ण खालून सपोर्ट दिलेले आहेत। हे आपण बघू शकता। आणि हे व्हील पण त्याला आपल्याला चांगल्या क्वालिटीचे जरी प्लास्टिकचे दिसत असले तरी पण हे व्हील मजबूत आहेत। याच्यामध्ये मेटल्स मिक्स आहे त्याच्यामुळे हे व्हील एक व्हीलाचं कॅपॅसिटी साधारण एक 700 ते 800 किलोची। आणि याची एक ख्याती आहे की याच्यात एकदा फिल्टर सिस्टम फिट केली तर तुमच्यावाला जोपर्यंत टँक असणार आहे तोपर्यंत फिल्टर सिस्टम तुम्हाला बदलण्याची गरज नाही आहे। हा लाईफ टाईम चालणारा फिल्टर आहे आणि प्लास्टिकमध्ये सर्व फिल्टर सिस्टम असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं गंजण्याची याच्यामध्ये अजिबातच शक्यता नाही, कारण पूर्ण प्लास्टिक सिस्टम दाखवतो। हा टँक 4 लेअर मध्ये येतो। आतले जे 2 लेअर आहे हे LLDEP या प्लास्टिक मध्ये बनवलेले आहे। आणि हा जो बाहेरचा येलो कलर दिसतोय तो हा आपल्याला याच्यामध्ये SDP मध्ये बनवलेला आहे। अशा डबल लेअरचा टँक आहे। आणि हे जे प्लास्टिकचा गुणधर्म पण याच्यामध्ये एक आहे की हे प्लास्टिक काय आहे की या प्लास्टिकमध्ये LLDEP असल्यामुळे याच्यामध्ये जीवाणू जास्त तयार होतात आणि उष्णतेच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्त कालावधीमध्ये फिल्टर टिकावा यासाठी आम्ही बाहेरून हा जो भाग दिसतोय तो हा SDP हाय डेन्सिटी प्लास्टिकचा बनवलेला आहे। त्याच्यामुळे हा टँक जास्त कालावधीपर्यंत तुम्हाला टिकेल। आणि याची आतली जी रचना आहे आतली रचना मी थोडक्यात दाखवतो तुम्हाला। हे बघू शकता आपण, हा त्याचा आतील गार्ड आहे। या गार्डच्या आतमध्ये फिल्टर सिस्टम बसवलेली। याच्यामध्ये जो आता हा जाळीदार भाग तुम्हाला दिसतोय हा अनब्रेकेबल प्लास्टिक मध्ये गार्ड बनवलेला आहे PP प्लास्टिक मध्ये। आणि हा याच्यावरती पूर्ण शोल्डर करून पॅक केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही फिल्टर पर्यंत जाड काडी कचरा याच्यामधनं जाणार नाही याची व्यवस्था केलेली। आणि 2 नंबरचं याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतं का याच्यामध्ये हे हा जो आहे हा शेण काढण्यासाठी फ्लश वाल्व म्हणूया, ड्रेनेज म्हणूया त्याचा। तर याच्यामध्ये हा जो आहे हा याच्यातनं शेणाचा भाग पूर्णतः बाहेर काढला जाईल आणि आपल्याला टँक स्वच्छ कमीत कमी पाण्यामध्ये स्वच्छ केला जाईल। याच्यासोबत जे आपल्याला शेण कालवायचं आहे, शेणामध्ये जे काही दगडगोटे येतात, काडी कचरा येतो जाड, तो आपल्याला याच्यामध्ये जायला नको आहे। त्याच्यासाठी तो वेगळा करण्यासाठी आपण ही एक बकेट टोकरीला गोल मारून अशी एक टोकरी बनवलेली आहे, म्हणजे याला आपण गाळणी म्हणू। ही गाळणी याच्या तोंडामध्ये अशी ठेवायची आहे आणि ज्या वेळेस आपण ही गाळणी ठेवतो त्यावेळेस याच्यामध्ये शेणाचा बकेटमध्ये लिक्विड तयार करून याच्यामधून ओतायचं आहे। म्हणजे काय होणार आहे का कचरा आपल्याला वेगळा होणार आहे आणि पूर्ण पाण्याच्या द्रावणामध्ये शेणाचा अर्क मिक्स होणार आहे या टोकरीमुळे। आणि हे सगळं करून झाल्यानंतर ही टोकरी काढून बाजूला ठेवून द्यायची। आणि याच्यासोबत आपल्याला एक मिक्सर दाखवतो मी तुम्हाला। आपल्याला जे जीवामृत हलवायचं आहे आतमधलं, कारण जीवामृत हलवणं पण महत्वाचं आहे। कारण पाण्यामध्ये काय होतं का ज्या वेळेस आपल्याला शेण जातं, मध्ये गोमूत्र जातं, त्यावेळेस आपल्याला शेण हलवणं गरजेचं आहे। तर त्याचं मी एक सायंटिफिक कारण सांगतो तुम्हाला, तर त्याच्या अगोदर हा मिक्सर कसा वापरायचा हे मी दाखवतो। याला ही जे ब्लेड दिलेली हे ब्लेड आपण बघू शकता का अनब्रेकेबल प्लास्टिक मध्ये बनवलेले आहे आणि याला तुम्ही असं फोल्ड जरी केलं तरी तुटणार नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आहे आणि पूर्ण फ्लेक्सिबल आहे।
आतमध्ये अशा पद्धतीने त्याला टाकायचं आहे आणि याला जे अशा पद्धतीने हा बसला जाईल आणि हा डोनट दिसतोय हा हाताने फक्त असा टाईट करून द्यायचा आहे. याला जास्त काही पाण्याची वगैरे लावण्याची गरज नाही आणि हा असा इझिली फिरवला जाईल. एकदम आरामशीर पूर्ण द्रावण ढवळलं जाईल. अशा पद्धतीने हा मिक्सर आहे. जीवामृत बाहेर काढून झाल्यानंतर त्याला आतलं जे शेण असतं हे अगदी याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात असं की याच्यामध्ये 1 लिटर पण जीवामृत साठून राहत नाही. जेवढं तुम्ही 200 लिटर पाणी मोजून टाका 200 लिटर खाली येतं आणि ज्यावेळेस पाणी पूर्ण चोथातून निचरावून जातो चोथ्यातून पाण्याचा त्यावेळेस ते शेण घट्ट होतं आणि घट्ट झालेल्या शेणाला बाहेर काढायचं ठरलं तर थोडंसं त्रासदायक होतं. मग आपण काय करायचं की ज्यावेळेस शेण लिक्विड काढून झालं त्यावेळेस खाल्ले जो आउटलेट आहे फ्लशवाला तो खोलून द्यायचा आणि आतमध्ये पाईपच्या साह्याने पाणी मारायचं आणि पाणी मारून या वायपरच्या साह्याने जर आपण असं शेण काढलं ढकलून दिलं तर पूर्ण शेण ढकलून स्वच्छ केला जातो. अशा पद्धतीने या वायपरचा पण उपयोग आहे. ते वायपर पण आपल्याला हवं आहे आणि त्याच्यानुसार आपला टँक अगदी स्वच्छ केला जातो. झाकण दिलेलं आहे. झाकणाचा उपयोग काय आहे की आपल्याला ज्यावेळेस जीवामृत तयार करायचे त्यावेळेस याचा वापर करायचा नाही. ज्या वेळेस आपल्याला जीवामृत तयार करायचं नाही आहे अशा वेळेस याच्यामध्ये मच्छर वगैरे किंवा काळी काचरा जाऊन पडू नये बाहेरचा धूळ जाऊ नये त्याच्यामध्ये म्हणूनसाठी फक्त या झाकणाचा वापर करायचा आहे. नाही तर इतर वेळेस तो काढून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. या फिल्टरमध्ये इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये याला डबल आउटलेट सुविधा आहे. हे जे दिसत आहे आपल्याला हे 2 आउटलेट आहेत. ह्या आउटलेटमधून तुम्ही दोघांपैकी कुठल्याही आउटलेटमधनं जीवामृत एका वेळेस काढू शकता किंवा दोन्ही आउटलेटमधनं 1 टाइम काढू शकता. असे हे 2 डबल आउटलेट सिस्टम आहे. आता आपलं तर ही जी टाकी आहे ही 10 वर्षापूर्वी आम्ही नाशिकवरून आणलेली आहे. तर ही टाकीला आता म्हणजे 2015 मध्ये आणलेली आहे. ही 15 पासून आजपर्यंत तिला कुठलाही घोटाळा न होता आजपर्यंत ती चालू आहे आणि ही अजून किती दिवस चालेल हे नाही सांगू शकत. पण मला तरी असं वाटतं अजून 15 वर्ष तरी ही टाकी चालणार नाही असं म्हणजे 25 वर्ष तरी ही टाकी चालणार असा एक माझा तरी अनुभव येतोय बा. म्हणजे कारण 10 वर्षापासून आम्ही वापरतोय जीवामृत टाकी. तर हिला कुठल्याही प्रकारचा कुठला अडथळा काहीच आलेला नाही. अजून कुठला वाल सुद्धा अजून खराब झालेला नाही. काय पूर्वीला जो कुटाणा आहे त्याच्यापेक्षा याचा कुटाणा एकदम कमी. हे आपण डायरेक्ट याच्या तर जी स्लरी होती ती आम्ही बनवायचो तिला मजूर आम्हाला जवळजवळ 2 दिवस जायची ती पाणी टाकायला. तर 1 लिटरमध्ये 4 लिटर पाणी जर म्हटलं तर 200 लिटरला आम्हाला तरी 1000 लिटर पाणी लागायचं आणि ती 1000 लिटर पाणी लेबरला टाकायचं ती परवडत नव्हतं आम्हाला. ते कॉस्टली जात होतं जास्त असं. आणि मग त्याच्यानंतर ही टाकी आल्यामुळे आम्ही ते पाहिली तर आम्हाला हे त्याला तर 7 दिवस लागायची. हे 72 तासात तयार होतं. ती जी स्लरी बनवायचो त्याला आम्हाला 7 दिवस लागायचे आणि हिला 72 तासामध्ये तयार होते. म्हणजे तिच्यापेक्षा आणि याचा कुटाणा कमी. याला मजूर लागत नाही काय नाही. आपण जे समजा ब्लोअरची टाकी त्या टाकीमध्ये आपण घेऊन गेल्यानंतर डायरेक्ट ड्रिपमधून आपण आपल्या सगळ्या जिथं पाहिजे ते झाडांना सोडू शकतो. ही जी स्लरी बनवत असताना आम्ही काय करतो गोमित्र शेण गूळ आणि बेसन पीठ हे सगळं एकत्र काढून म्हणजे ज्या वेळेस आम्ही हे भरतो त्या टायमाला भरायच्या वेळेस एक बादली आमच्याकडे जी बादली कुठं ही जी बकेट आहे ही बकेट या टाकीच्या वर मांडल्यानंतर आम्ही काय करतो अगोदर थोडंसं पाणी सोडतो. आधी पाणी सोडल्यानंतर त्यात शेण टाकतो आणि शेण गोमित्र दोन्ही एकत्र करून त्याला हाताने हलवून ते याला जाळी पहा शमोधून ते बरोबर सगळं गाळून आतमध्ये जातं. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ते सगळं बेसन पीठ गूळ सुद्धा आम्ही बारीक करून त्याच्यामध्ये टाकतो आणि टाकल्यानंतर ही आपल्याला एक साधारण 3 दिवसामध्ये पूर्ण तयार होती. 3 दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच्यावर वर असं एक थोडासा तुम्ही पाहता ना आता का याच्यामध्ये असा एक वर पांढरा थर आलेला आहे पहा. हे पांढरा थर आला का हे 100% आपले जीवामृत तयार झालं. म्हणजे अशा पद्धतीत आम्ही हे तयार करतो आणि हे पाहत आहे तयार करताना हे जे समजा हे बारीक छोटी मोटर आहे आणि जीवामृतला जे जीवाणू आहे ते जीवाणू वाढवायकरता ही जी मशीन लावलेली आहे आम्ही ह्या मशीनद्वारे आम्ही सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास चालू करीत असतो. हे पहा आता हे आम्ही जीवामृत पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे तुम्हाला मी दाखवू इच्छितो. या अशा पद्धतीत हे जीवामृत आम्ही तयार केलेलं आहे आणि पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे पहा आता याच्यामधनं हे पहा आता हे जीवामृत
ते 5 एकरपर्यंत साधारण क्षेत्र आहे. त्याच्यासाठी आपण हा 600 लिटरचा फिल्टर डेव्हलप केलेला आहे. या 600 लिटरच्या फिल्टरद्वारे आपण 5 एकरपर्यंत आरामशीर जीवामृत देऊ शकतो. आणि 2 नंबर तर त्याच्या पलीकडे जर आपल्याकडे एक 10 ते 12 एकर क्षेत्र आहे तर आपल्याला हा 1200 लिटरचा फिल्टर आपल्यासाठी योग्य राहील. असा त्याच्यानंतर त्याच्या पुढे जर अजून क्षेत्राची वाढ आपल्याकडे जर असेल, मोठ्या प्रमाणातलं जर क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये आपण हा 2000 लिटरचा फिल्टर आहे. तर हा साधारण 2000 लिटरचा फिल्टर 20 एकरपर्यंतचं काम आपल्याला करल. अशा पद्धतीने क्षेत्रनीय याची आपण हे तयार केलेले आहेत आणि अगदी उत्कृष्ट क्वालिटीचे आणि मजबूत अशी ही फिल्टर सिस्टम आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला याचं पूर्ण डेमो दाखवलेला आहे. आणि आता थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो का आता याच्यामध्ये आपल्याला उपयोग कसा करायचा आहे आता त्याचा मी प्रात्यक्षिक आता तुम्हाला याच्यापुढे दाखवतो. शेतकरी बंधूंनो, मी आता इतक्यातच तुम्हाला म्हटलं की माझ्या शेतामध्ये एक 15 वर्षापूर्वी जे वर्किंग मॉडेल आहे त्याचं 600 लिटरचा हा मी एक सुरुवातीच्या कालावधीमध्ये ट्रायल बेसवर बनवला होता. तर त्याच्यामध्ये तो ट्रायल बेसचा आजपर्यंत कंप्लीट 15 वर्ष पूर्ण होऊन गेले त्याला. आणि असा हा फिल्टर आता तुम्ही जर बघितलं तर एकदम हेवी क्वालिटीचे टँक आहे. त्याला कुठल्याही पद्धतीचा काहीच प्रॉब्लेम नाही. टँकसुद्धा मजबूत आहे आणि याची जी सिस्टम आहे पूर्ण ती पण पूर्ण ताकदवर आहे. का त्याच्यामध्ये आता हा मिक्सर त्या वर्षाचा मिक्सर आहे. आपण बघू शकता की एका बोटाने सुद्धा हा हलवला जातोय. म्हणजे त्याची सुद्धा क्वालिटी आपण चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेली आहे. आणि थोडक्यात आता मी तुम्हाला काय याच्यावाली जी क्वालिटी आहे जीवामृतची मी तिथं तुम्हाला दाखवतो. आपण ही फिल्टरची क्वालिटी बघू शकता. 15 वर्षापर्यंतचा फिल्टर सुद्धा कोणत्या याचा क्वालिटीचा चालतोय. हे बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिकल फिरताना दिसत नाहीये. पूर्णतः स्वच्छ जीवामृत आजही देखील येते. म्हणजे आता हा 15 वर्षाचा झाला आहे पण याच्यामध्ये मला अजून 5 ते 7 वर्षाची अपेक्षा आहे का हा 5-7 वर्ष हा फिल्टर अजून चालेल. म्हणजे साधारण एक बसवलेली फिल्टर सिस्टम ही 20 वर्षापर्यंत तुमच्याकडे काम करेल. एवढ्या चांगल्या क्वालिटीची फिल्टर सिस्टम आहे.